हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या सोमवार 9 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय. शेवटी तायडीने मल्हार आणि नुपूर या दोघांची जुनी जखम आहे ती उकरून काढली. जखमेवरची खपली काढली, ज्यामुळे मल्हार आणि नुपूरला खूप दुःख झालं, खूप त्रास झाला. नुपूर ढसाढसा रडायला लागली. मल्हार सुद्धा थरथर करू लागला. पण या दोघांनी आपला मार्ग शोधून काढलाय आणि नुपूरला यामध्ये मदत केली आहे तिच्या न झालेल्या नवऱ्याने, वेदांतने. वेदांत हा तिला प्रत्येक क्षणाला मदत करायचा, तिला धीर द्यायचा, संकटाच्या काळात कसं उभं राहायचं हे तिला शिकवायचा. आणि नुपूर समुद्र किनाऱ्यावर गेली तेव्हा तिला वेदांची आठवण आली, वेदांची शिकवण तिला आठवली आणि नुपूर ही पुन्हा एकदा उभी राहिली. आणि आता मल्हार सुद्धा त्याच समुद्र किनाऱ्यावर येणार आहे आणि या दोघांची भेट होणार आहे. म्हणजे एकूणच आता नुपूर आणि मल्हारची ट्युनिंग जमायला लागली एवढं मात्र नक्की. मग आजच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलंय, काय काय ट्विस्ट आले आहेत, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मीना ही तायडीला सांगते ती नुपूर आहे ना अपशकुनी आहे आणि तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना तर तुम्ही ना तिला लग्नाबद्दल बोला. लग्नाबद्दल बोललं की ती कशी थरथर करते, कशी घाबरते हे तुम्हाला कळेल आणि त्यावरून मी खरं बोलते खोटे हे सुद्धा तुम्हाला समजेल. तायडीला लगेच आठवतं की काही दिवसांपूर्वी जेव्हा दीप नुपूरला लग्नाचे शालू ट्राय करायला सांगत होता, तेव्हा अंगावर लग्नाचे हे शालू घालून नुपूर किती घाबरली होती. दीप तिला काही फोटोज काढायला सांगत होता की नुपूर, आता ऑफिसमध्ये तू एकमेव मुलगी आहे, एवढी मदत कर, काही फोटोज काढायचे. पण नुपूर हे ढसाढसा रडू लागली आणि हे शालू फेकून तेथून पळून गेली होती. हे तायडीला आठवतं आणि तायडी मीनाला म्हणते, चल निघ इथून. ती मीनाला हाकलून लावते आणि विचार करते, नुपूर नुपूर नुपूर, तू ना आता खूप मोठ्या संकटात सापडली आणि त्या संकटाचं नाव आहे तायडी उर्फ सागरिका. आणि तायडी खूप खुश होते. तायडी ही आपल्या ऑफिसमध्ये येते तेव्हा मीना काय बोलली हेच तिला आठवत असतं. ती उष्ट्या हळदीची आहे, अपशकुनी आहे. आणि तेवढ्यात तिला सीमा दिसते. ती विचारते, काय ग सीमा, ती मेहंदीवाली गेली का? सीमा सांगते, नाही आहे अजून. आणि ती नुपूर कुठे आहे? सीमा सांगते, त्या सुद्धा आहेत किचनमध्ये. तायडी म्हणते, त्या नुपूरला आपल्या फोटोग्राफी सेक्शनमध्ये पाठवून दे, तिला काही सांगू नको. सीमा हो म्हणते आणि तेथून जाते. तायडी या मेहंदीवालीला सांगते, अगदी नवरी मुलीच्या हातावर जशी मेहंदी काढतात ना तशी मेहंदी काढायची आणि नवऱ्या मुलाचं नाव यम असं लिहायचंय. तेवढ्यात नुपूर तेथे येते. तायडी नुपूरचं खूप कौतुक करते. वा नुपूर वा, काय सिक्सर मारलाय तू. तुझ्यामुळेच राजशेखर साहेबांचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालंय, त्यामुळे मी तुझ्यावर खूप खुश आहे. नुपूरला आनंद होतो. तर तायडी तिला म्हणते, आता तू राजशेखर साहेबांचं मन जिंकलंय आणि त्यांचीच इच्छा आहे की तू लग्नाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये असावीस आणि मी सुद्धा तुला सामील करून घेणार आहे. आता त्यांची सून आहे ना तुझ्यासारखीच गरीब आहे. नाही नाही, मला असं नाही म्हणायचं की तू गरीब आहे, म्हणजे तुझ्यासारखी दिसते ती बिचारी साधी भोळी गरीब घरातली आहे. तर मग त्यांना असं जाणून घ्यायचंय की मेहंदीचे डिझाईन काय असतील, तर आपण काय करू ना, तुझ्या हातावर मेहंदी काढूया आणि त्यांना फोटोज पाठवूया, म्हणजे त्यांना कळेल की लग्नात मेहंदी कशी दिसेल. हे ऐकून नुपूरला जबर धक्काच बसतो. ती खूप घाबरते, कारण नुपूर बरोबर काय झालंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि लग्नाचा विषय काढला की नुपूर खूप घाबरते. नुपूर विचारते, पण मी का? तर तायडी म्हणते, अगं असं कसं, तुझ्यामुळे आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालंय ना, मग तू तर असायलाच हवी. असं म्हणून तायडी ही जबरदस्तीने नुपूरला सोफ्यावर बसवते आणि मेहंदीवालीला तिच्या हातावर मेहंदी काढायला सांगते. नुपूरला काहीच बोलता येत नाही. नुपूरला खूप दुःख होतं, ती खूप घाबरते, तिला त्रास होऊ लागतो. तायडी तिच्याकडे एकटक पाहतच असते आणि पाहता पाहता नुपूरच्या दोन्ही हातांवर मेहंदी काढलेली असते. तेव्हा तायडी तिच्याजवळ येते आणि विचारते, काय ग नुपूर, काय होतंय? तुला कसला त्रास होतोय का? तू अशी का करतीयेस? आणि नुपूर खूप दुःखी होते. तायडी तिला विचारते, नुपूर, तुझं लग्न नाही झालं का गं? तू लग्न का नाही केलं? लग्नाबद्दल तुझे काय विचार आहेत? आणि हे ऐकल्यावर नुपूरला आपल्या लग्नाचा दिवस आठवतो, ज्या दिवशी ती नवरी बनली होती आणि तिचा वेदांत मृत्युमुखी पडला होता, तो मेला होता. आणि नुपूरला हे सगळं आठवतं. तायडी तिला पुन्हा पुन्हा विचारते, सांग ना, तू लग्न का नाही केलंस? तुला लग्न करायचंय का? तुझं लग्न झालंय का? नुपूरला खूप वाईट वाटतं. ती ढसाढसा रडू लागते आणि तेथून पळून जाऊ लागते. तेवढ्यात मल्हार तिच्या रस्त्यात येतो. या दोघांची धडक होते आणि नुपूरच्या हाताची मेहंदी मल्हारच्या हातावर सुद्धा लागते. नुपूर तिथून पळून जाते.
मल्हारला कळतच नाही ही मुलगी अशी का वागतीये. पण तायडी मात्र चांगलीच खुश होते आणि हसू लागते. इकडे नुपूर किचनमध्ये येते. आशा तेथे असते आणि आपल्या हातावरची मेहंदी पाहून नुपूर ढसाढसा रडू लागते. आशाला सुद्धा ही मेहंदी दिसते. ती विचारते, "नुपूर, हे काय?" तर नुपूर ढसाढसा रडू लागते आणि आशाला मिठी मारते. तिला खूप दुःख झालेलं असतं. आशाला समजतं ही नुपूरच्या मनाविरुद्ध ही मेहंदी तिच्या हाताला लावली आहे आणि त्यामुळे नुपूरला खूप दुःख झालंय. त्यामुळे आशा ही नुपूरला समजावून सांगते, "नुपूर, सगळं आपल्या हातात नसताना असं हारायचं नाही, घाबरायचं नाही, हिंमत हारून नको जाऊ." पण त्याच वेळेस तायडी तेथे येते आणि म्हणते, "नुपूर, आता तुझ्या जखमेवर आहे ना, मी मेहंदी लावली आहे मेहंदी. लोक मीठ लावतात, तिखट लावतात, पण मी लावली आहे मेहंदी." आणि तायडी खूप खुश होते. तर थोड्या वेळानंतर नुपूर आणि आशा घरी येतात. नुपूर खूप दुःखी असते. तिच्या डोळ्यात पाणी असतं. ईशा तिला विचारते, "काय झालं आत्तू? तू का रडतीयेस?" पण ती तिला काहीच सांगत नाही. मीनाच्या मात्र हे लक्षात येतं, की नुपूरच्या हातावर मेहंदी लागली आहे आणि ती लगेच तिला त्रास द्यायचं ठरवते. तर ईशा विचारते, "आत्तू सांग ना काय झालंय?" नुपूर म्हणते, "माझं डोकं दुखतंय." तर ईशा म्हणते, "मग मी तुला मस्त मलम लावून देते." आणि नुपूर ही बाथरूममध्ये जाते. तर इकडे तायडी ही लग्नाचे डिझाईन्स फायनल करत असते. तेवढ्यात तेथे मल्हार येतो आणि विचारतो, "काय झालं तायडे? कसला विचार करते?" तर तायडी सांगते, "आता मी तुझ्याकडून एवढी मोठी जबाबदारी मागून घेतली आहे, तर मला मेहनत सुद्धा करावी लागेल ना. मी सगळं प्रेझेंटेशन बनवते, विविध गोष्टी पाहते." तर मल्हार म्हणतो, "अगं तायडे, काळजी करू नको. तू सगळं नीट करशील आणि काही प्रॉब्लेम आला तर मी आहे. मिस नुपूर सुद्धा आहे." हे ऐकून तायडीला मोठा धक्काच बसतो आणि तायडी विचारते, "वा, मिस नुपूर, म्हणजे तू तिच्या कामावर चांगलाच इम्प्रेस झालाय." मल्हार म्हणतो, "हो, थोडाफार तर नक्कीच झालोय. कारण आपलं प्रेझेंटेशन राजशेखर साहेबांना नव्हतं आवडलं. पण नुपूरने बरोबर ओळखलं की त्यांना काय हवंय. त्यामुळेच हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालंय." असं म्हणून मल्हार हा सोफ्यावर जाऊन बसतो. तायडी खूप चिडते आणि म्हणते, "याला असं वाटतंय त्या थर्ड क्लास नुपूरमुळे आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालंय आणि तिच्या जीवावर मी हे इव्हेंट गाजवणार आहे." पण तसं बरंच आहे. कारण त्या राजशेखर साहेबांचे सगळे मतदार सुद्धा असेच थर्ड क्लास आहेत, मिडल क्लास तिच्यासारखे. त्यामुळे त्या नुपूरचा मला फायदाच होईल. फायदा करून घेते आणि तिला फेकून देते, असा विचार ही तायडी करते. तर इकडे आजीला म्हणजेच आशाला ईशा विचारते, "आज तुला खूप त्रास होतोय का?" आजी म्हणते, "नाही गं बाळा, तिला आता बरं वाटेल, तू अभ्यास कर." ईशा अभ्यास करायला जाते, तर नुपूर ही बाथरूममध्ये येते आणि साबणाने आपली मेहंदी पुसून काढण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात मीना तिथे येते आणि विचारते, "अगं बाई, तुला कुणीही मेहंदी लावली? त्यांना माहीत नव्हतं का तू उष्ट्या हळदीची आहे?" हे ऐकून नुपूरला खूप वाईट वाटतं. तर मीना तिच्या जखमेवर मीठच चोळत असते आणि विचारते, "यम नाव लिहिलंय. कोण आहे हा यम? आशा हे सगळं ऐकते आणि चिडून म्हणते, "आशा, बस झालं. तिला त्रास देऊ नको." तर मीना चिडून म्हणते, "हो बाई, तुमची ती हिरोईन आहे ना, आधी तिला सांभाळा. उष्ट्या हळदीची कुठली? नवऱ्याला खाल्लं लग्नाच्या दिवशी आणि आता मस्त हातावर मेहंदी काढते. हा यम कोण आहे यम?" आशा खूप चिडते आणि म्हणते, "ए बाई, मी तुझे हात जोडते, पाया पडते, पण अजून नुपूरला त्रास देऊ नको." मीना चिडून म्हणते, "वा वा, माझंच घर आणि मलाच घराबाहेर काढताय. चांगलंय तुमचं." आणि आशा तिथून निघून जाते. नुपूर खूप दुःखी असते. ती दरवाजा लावून घेते आणि ढसाढसा रडू लागते. आशा तिला समजावून सांगते, "नुपूर बाळा, प्लीज रडू नको. मला तुझं दुःख कळतंय. पण आता फक्त 2च दिवस राहिले आहेत. वेदांतला जाऊन आता 1 वर्ष झालंय." हे ऐकून नुपूर आणखीनच दुःखी होते आणि आशा बाहेर रडू लागते. नुपूरला वाटतं, "नाही, मी अशी नाही रडू शकत. मी स्ट्राँग राहायला हवं. जेवढी मी रडेल, तेवढ्या आईसुद्धा रडतील. कारण वेदांत त्यांचा मुलगा होता. त्यांनी त्याला जन्म दिला होता. त्या स्ट्राँग राहू शकतात. मग मी का नाही स्ट्राँग राहू शकत? जर मी हरले, तर त्या हरतील. त्यासुद्धा ढासळतील. मला स्ट्राँग राहावं लागेल." असा विचार नुपूर करते आणि तिचे डोळे पुसते. तर इकडे तायडीने ठरवलेलं असतं, की आता मल्हारच्या जखमेवरची खपली काढायची आणि ती आपल्या टॅबलेटमध्ये काहीतरी पाहत असताना असं करते. मल्हार विचारतो, "काय झालं गं?" तर तायडी म्हणते, "नाही, नाही, काही नाही, काही नाही. तू नको पाहूस." पण मल्हारला उत्सुकता वाटते, "काय, काय?" आणि तो तायडीकडून लगेचच हा टॅबलेट घेतो आणि हा टॅबलेट पाहताच मल्हारला जबर धक्काच बसतो. कारण तायडीने जाणून-बुजून मल्हारचं ज्या मुलीशी लग्न ठरलं होतं आणि जी मुलगी हळदीच्या दिवशी पळून गेली होती, त्या संजनाचा आणि मल्हारचा फोटो तिला दाखवलेला असतो.
त्यामुळे मल्हारला खूप मोठा धक्का बसतो. तायडी चांगलीच खुश होते. तर इकडे नुपूर ही बाथरूमच्या बाहेर येते. आशा रडत असते. नुपूर तिला म्हणते, "आई, तू का रडतीयेस? पहा, मी रडत नाहीये. मला नाही वाईट वाटलंय. थोडं वाईट वाटलं होतं, पण मी आता ते विसरले. तू सुद्धा वाईट वाटून घेऊ नको." तेवढ्यात ईशा मलम घेऊन येते आणि म्हणते, "मी तुझ्या डोक्याला लावून देऊ का? तुला लगेच बरं वाटेल." त्यामुळे नुपूर खूप खुश होते आणि म्हणते, "नाही गं इशू, तू फक्त बोललीस ना, तुझा आवाज ऐकूनच मी बरी झालीये. मला मलम नको लावूस. तू जा अभ्यास करायला. नाहीतर तुझी आई आहे ना, आपल्या दोघांना सुद्धा फटके देईल." ईशा हसते आणि अभ्यासाला जाते. तर नुपूर आईला म्हणते, "आई, आता मला सुद्धा आहे ना, काही महत्त्वाचं सामान आणायचंय. ते मी आणायला विसरले. तुम्ही घरी थांबा, मी ते सामान आणायला जाते." असं म्हणून नुपूर तेथून निघून जाते. आशाला खूप वाईट वाटतं. आशाला समजतं, की माझ्या डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून नुपूरने स्वतःच्या डोळ्यातील अश्रू लपवले आहेत. स्वतःचं दुःख लपवलंय. त्यामुळे तीही दुःखी होते. तर इकडे मल्हारला खूप त्रास होत असतो. त्याला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. ज्या दिवशी त्याची हळद होती आणि या संजनाने चक्क मेसेज पाठवला होता, "मला तुझ्यापेक्षा बेटर ऑप्शन मिळालाय. मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये." आणि तायडी त्याच्या जखमेवरची खपली सुद्धा काढते आणि म्हणते, "अरे मल्हार, तुला खरं सांगू का? राजशेखर साहेबांचा इव्हेंट ज्या दिवशी ना, त्या दिवशीच संजना हळद सोडून पळून गेली होती. तुला सोडून पळून गेली होती आणि त्या दिवशी तू खूप दुःखी असशील. तुला त्रास होईल म्हणून मी तुला त्याबद्दल काही सांगितलं नाही. पण खरंच संजनाने असं का केलं असेल रे? संजना आणि तुझी जोडी किती छान दिसायची. तुम्ही दोघे अगदी मेड फॉर ईच अदर कपल दिसायचा. किती छान. पण ती संजना नालायकच होती. तुला सोडून निघून गेली. तुझ्यासारख्या राजबिंड्या मुलाला सोडून गेली. तिनं असं का केलं असेल?" आणि हे सगळं ऐकून मल्हारला खूप त्रास होत असतो. तो थरथर करू लागतो. पण तायडी ही त्याच्या जखमेवरची खपली काढत असते. चांगलं मीठ मिरची चोळत असते आणि म्हणते, "मल्हार, काय झालं रे तुला?" मल्हार खूप अस्वस्थ होतो. थरथर करू लागतो. त्याला दर दुरून घाम फुटतो. तायडी त्याला खाली बसवते आणि म्हणते, "शांत हो मल्हार. विचार करू नको. तू थांब. मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते." आणि तायडी ही कॉफी घ्यायला जाते आणि मागे येऊन पाहते. तर मल्हार थरथरतोय. हे पाहून ती खूप खुश होते आणि म्हणते, "मल्हार, तुझी ही जी परिस्थिती ना, या परिस्थितीचाच मी फायदा उचलणार आणि एक दिवस फक्त कंपनीतून नाही, तर या घरातून सुद्धा तुला बाहेर हाकलणार आणि मग मी या सगळ्याची मालकीण असेल." असा विचार करून ती घरात कॉफी आणायला जाते. पण मल्हार हा कॉफीची वाट न पाहता तेथून निघून जातो. तायडी घरात येते आणि नोकराला सांगते, "मल्हार साहेबांसाठी स्ट्रॉंग कॉफी बनव." तेवढ्यात रेवती काकू तिथे येते आणि म्हणते, "अगं तायडे, स्ट्रॉंग कॉफीची गरज नाहीये. मी मल्हारसाठी चहा बनवलाय." पण तायडी तिच्याकडे दुर्लक्ष करते आणि म्हणते, "स्ट्रॉंग कॉफी बनव रे." तर रेवती म्हणते, "अगं तुला सांगितलं ना, माझ्या हातचा चहा मल्हारला खूप आवडतो. त्याला कॉफी नाही आवडत." तर तायडी म्हणते, "मला तुझ्यापेक्षा जास्त कळतं मल्हारच्या आवडी त्याला कॉफी आवडते." तर रेवती म्हणते, "तुझं बरोबर आहे. पण कॉफी तुला आवडते, मल्हारला नाही. मल्हारला माझ्या हातचा चहा आवडतो." कसं असतं ना, ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं आणि त्या व्यक्तीला तेच आवडतं जे मला आवडतं असा लोकांचा समज होतो. भावा-बहिणीमध्ये हे होऊ शकतं. पण मल्हारला माझ्या हातची कॉफी आवडते. लहानपणापासून तो माझ्याबरोबर आहे ना, त्यामुळे तायडी खूप चिडते. या दोघींमध्येच भांडण सुरू होतं, की मला मल्हारबद्दल जास्त माहिती आहे, मला मल्हारबद्दल जास्त माहिती आहे. तेवढ्यात तायडीची आई तिथे येते आणि म्हणते, "अरे, तुम्ही दोघी ज्याच्यासाठी भांडताय, तो मल्हार कोठे?" तर तायडी म्हणते, "तो बाहेर बसलाय." तेव्हा तायडीची आई सांगते, "नाही, तो बाहेर नाही बसलाय. बाहेर काळा कुत्रही नाहीये." तायडी चिडून म्हणते, "तुला कसं दिसणार? तू वर तोंड करून चालते आणि सगळे बाहेर येऊन पाहतात. तर मल्हार तिथे नसतो." तायडीला जबर धक्काच बसतो. "मल्हार कोठे? नक्कीच त्याच्या रूममध्ये गेला असेल." असं म्हणून ती मल्हारच्या रूममध्ये जाते आणि ही तायडीची आई मस्तपैकी रेवतीच्या हातचा चहा पिते, खूप एन्जॉय करते. तर इकडे आपली नुपूर ही चक्क समुद्र किनाऱ्यावर आलेली असते आणि समुद्र किनाऱ्यावरच्या रेतीत ती बसते आणि ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, "वेदांत, तू मला का सोडून गेला? तुला आठवतंय का? आपण नेहमी इथे यायचो, तासनतास बसायचो. पण आज तू मला सोडून 1 वर्ष झालंय आणि आज मी तुझ्या श्राद्धासाठी लागणाऱ्या सामानाची खरेदी केली आहे. आता मला हे सहन होत नाहीये. मी हे सगळं नाही सहन करू शकत." असं म्हणून नुपूर ढसाढसा रडू लागते. स्वतःचं तोंड झाकते आणि गुडघ्यात डोकं टाकून रडू लागते. तिला खूप त्रास होत असतो. तेवढ्यात नुपूरला आठवतं, की जेव्हा वेदांत जिवंत होता
आणि नुपूर अशी दुःखी असायची, या समुद्र किनाऱ्यावर येऊन बसायची. तेव्हा वेदांत तिथे आला होता. वेदांत नुपूरला विचारतो, "काय झालंय नुपूर?" नुपूर सांगते, "काही नाही." वेदांत म्हणतो, "घरी कुणी काहीतरी बोललंय, मीना वहिनी, मला माहिती आहे." नुपूर म्हणते, "हो रे, पण मलाच अपराध्यासारखं वाटतं. घरच्यांसाठी मी काहीच करू शकत नाहीये, ₹1 सुद्धा कमवू शकत नाहीये. मला काय करावं ते कळतच नाहीये." तेवढ्या वेदांतला दिसतं की समुद्र किनाऱ्यावर काही लहान मुलं टिपऱ्या खेळताय आणि वेदांतला एक कल्पना सुचते. वेदांत नुपूरला म्हणतो, "चल माझ्याबरोबर." आणि तो या मुलांजवळ नुपूरला घेऊन जातो. नुपूर विचारते, "आता काय करायचं?" तर वेदांत म्हणतो, "यांच्याबरोबर खेळायचं." नुपूर चिडून म्हणते, "मला नाही खेळायचंय, माझा मूड नाहीये." वेदांत म्हणतो, "ठीक आहे, मी खेळेन." आणि तो या मुलांकडून टिपरी घेतो आणि खेळायला लागतो. पण जाणून-बुजून का काय माहीत, त्याला नीट खेळताच येत नाही. खेळता-खेळता तो अनेकदा पडतो. तेव्हा नुपूर म्हणते, "तुला नाही जमायचं, कसं खेळायचं ते मी दाखवते." आणि मग नुपूर या टिपऱ्या कशा खेळायच्या ते एकदम भारी करून दाखवते. त्यामुळे वेदांतला खूप आनंद होतो आणि मग या लहान मुलांबरोबर खेळता-खेळता नुपूर आपलं सगळं दुःख विसरून जाते. हे दोघेजण या मुलांबरोबर टिपऱ्या खेळतात, चेंडू खेळतात, खूप एन्जॉय करतात. त्यांना आनंद होतो. नुपूर जी इतका वेळ उदास होती, तिच्या चेहऱ्यावर हसू येतं. ती खूप खुश होते. तेव्हा वेदांत नुपूरला समजावून सांगतो, "पाहिलंस का नुपूर, गेलं ना तुझं टेन्शन कुठल्या कुठे. आणि हे आयुष्यात नेहमी लक्षात ठेव, जेव्हा कधी तुला खूप टेन्शन येईल, एखाद्या गोष्टीचा त्रास होईल, असं वाटेल की आता मी हे नाही सहन करू शकत, या संकटांना तोंड देत नाही जगू शकत, तेव्हा लहान मुलांसारखं खेळायचं, नाचायचं, बागडायचं, कसलाही विचार करायचा नाही. पहा, तुझं सगळं टेन्शन कसं पळून जातं आणि आलेल्या संकटांना तोंड देण्याची तुझ्यात हिंमत कशी तयार होते." म्हणजे वेदांत हा किती समजूतदार होता. नुपूरला त्याच्यासारखा जोडीदार मिळणं अशक्य आहे, एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, या मालिकेच्या सुरुवातीपासून आपण पाहतोय की नुपूर वेदांतला किती मिस करते. वेदांत तिला लग्नाच्या दिवशी सोडून गेला, तो देवाघरी गेला, त्यामुळे नुपूर किती दुःखी आहे आणि एखाद्या व्यक्तीवर तिचं एवढं प्रेम आहे, ते आपल्याला आत्ता कळून येतंय. कारण वेदांत हा खरंच खूप भारी होता, खूप चांगला होता. तो नुपूरला नेहमी सांभाळून घ्यायचा, प्रत्येक परिस्थितीशी लढण्याची नुपूरला ताकद द्यायचा आणि वेदांत नुपूरला हेच समजावून सांगतो, आयुष्यात संकट येतच राहणार आहे. समोरची परिस्थिती ही कितीही कठीण असली तरी सुद्धा या परिस्थितीवर मात करायची, पुढे चालत राहायचं, घाबरायचं नाही. आणि मग नुपूरला ही गोष्ट पटते. नुपूर सुद्धा वेदांतला वचन देते, "मी सुद्धा आयुष्यात हेच करेल, कधीच हार मानणार नाही, संकटांना तोंड देत राहील." परंतु आज तोच वेदांत नुपूरला कायमचा सोडून गेलाय, म्हणून नुपूर दुःखी झालीये आणि आता या संकटांना तोंड देण्याची माझ्यास हिंमत नाहीये, असं म्हणतीये. नुपूरला हे सगळं आठवतं. नुपूर तिचे डोळे पुसते आणि पुन्हा एकदा संकटाशी लढण्यासाठी तयार होते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच तुझ्या सोबतीने ही मालिका सध्या स्टार प्रवाह वाहिन्यावरील सगळ्यात बेस्ट मालिका आहे. मालिकेची गोष्ट, मालिकेचे कलाकार, मालिकेचे कॅरेक्टर्स, मालिकेत येणारे ट्विस्ट, मालिकेतील कलाकारांची ॲक्टिंग, त्यांचा अभिनय सगळं टॉप नॉच आहे. एक नंबर आहे. एवढं मात्र नक्की, तुम्हाला सुद्धा ही मालिका नक्कीच आवडत असेल. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा नुपूर ही समुद्र किनाऱ्यावर असेल, तेवढ्यात तेथे मल्हार येणार. या दोघांची भेट होणार आणि मग मल्हार नुपूरला विचारेल, "तुम्हाला समुद्र किनारा आवडतो का? का आवडतो?" तेव्हा नुपूर त्याला सांगेल, "मला समुद्र किनारा खूप आवडतो. ते मागे पहा, आपल्या पाऊलखुणा आता थोड्याच वेळ समुद्राची लाट येईल आणि या पाऊलखुणा पुसल्या जातील." आणि माणसाने आयुष्यात हेच शिकायला पाहिजे की आपला जो भूतकाळ आहे तो आपल्याला विसरता आला पाहिजे. भूतकाळ विसरला ना की मग सगळं काही शक्य होतं. भूतकाळ विसरण्यात खूप चांगलं आहे. प्रत्येकाने आपला भूतकाळ विसरून वर्तमानात जगायला पाहिजे. कारण जो भूतकाळाला पकडून ठेवतो तो वर्तमानात कधीही जगू शकत नाही. तो कधीही सुखी होऊ शकत नाही. आणि तिचं हे लॉजिक मल्हारला सुद्धा खूप आवडणार आणि मग हे दोघे एकमेकांचा निरोप घेतील आणि आपापल्या रस्त्याला जातील. हा सीन खूपच भारी असणार आहे. मल्हार आणि नुपूरमध्ये एक नवीनच बॉन्डिंग तयार होईल, एवढं मात्र नक्की. आणि मग दुसरीकडे आपल्याला एक मोठा धक्का मिळणार आहे. तायडीचे बाबा हे तायडीला विचारतील, "तू मल्हारला अजून जिवंत का ठेवलंय?" तेव्हा तायडी हे आपल्या बाबांना उत्तर देणार, "कारण त्या मल्हारच्या आई-बापामुळे तुम्हाला दोघांना आणि मला 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला होता.
त्यांनी आपल्याला या घरातून बाहेर काढलं, आपले गरिबी दिवस गेले आणि मला याचा बदला घ्यायचा आहे. जसा त्यांनी मला 14 वर्षांचा वनवास दिला ना, तसा मला त्या मल्हारला वनवास द्यायचा आहे. एकदा का माझं हे इव्हेंट सक्सेसफुल झालं, ही कंपनी माझ्या नावावर झाली, हे घर माझ्या नावावर झालं ना, मग त्या मल्हारला मी घराबाहेर काढणार आणि मग त्याला तीर मारणार. त्याला एकाच वेळेस नाही मारणार मी, कारण त्याच्या आई-बापाने मला खूप त्रास दिलाय, मला वनवास दिलाय. त्यामुळे मी सुद्धा त्याला असंच तडपके मारणार. म्हणजे ही तायडी किती मोठी व्हिलन आहे, किती मोठी खलनायिका आहे, हे मात्र खरं. पण तिच्यामुळेच ही मालिका पाहण्याची मजा आणखीनच वाढतीये. कारण चित्रपट असो किंवा मालिका, खलनायक जेवढा भारी, तेवढी ते चित्रपट किंवा मालिका भारी. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन-नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन-नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.